संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे गेली 12 वर्ष चालवल्या जात असलेल्या संस्कार व्याख्यानमालेच्या निमित्ताने आज उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष श्री केशवराव जाधव, सरपंच अलकामाई पोपटराव तावरे, माझे सहकारी श्री यशवंत खैरे, श्री खंडेराव खैरे, माझ्या बरोबर आलेले माझे सर्व सहकारी मित्र, संयोजन समितीचे सर्व 21 सदस्य, विशेषतः सूर्यकांत खैरे की ज्याला मला वाटतं गेले 30 वर्ष मी ओळखतो, त्यांच्याबरोबरचे सहकारी श्री योगेश टकले, अजित गुंड, केतन जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि बंधू भगिनी, आज मी फार इंटरेस्टिंग विषयावर तुमच्याशी बोलणार आहे आणि विशेषतः मंदिराच्या समोर एवढा संध्याकाळच्या वेळी चांगल्या आल्हाददायक वातावरणामध्ये फार सिरियस विषयावर मी बोलणार आहे. हा बंद कर वाटलं तर. प्रॉपर्टी आणि माणूस हा एक असा विषय आहे जो इथे बसलेल्यापैकी प्रत्येकाला लागू आहे. असा कोणी माणूस आहे का की ज्याला प्रॉपर्टीशी संबंध नाही? असा कोणीच माणूस नाही, बरोबर आहे. आणि मी विशेषतः शाळेमध्ये सुप्याहून मोरगावला बऱ्याच वेळा आलो आहे आणि 78 साली आम्ही सगळे यशवंतराव वगैरे आम्ही सगळे 10वीला होतो. त्यामध्ये ना आता गेल्या 45 वर्षात बराच बदल झाला आहे. आणि असं असलं तरी महाराष्ट्राचं पण जे चित्र बदललेलं आहे त्याच्यामध्ये मी गेल्या 100 वर्षाचा आढावा घेतला आणि ॲग्रोवनला मी लिहित होतो की महाराष्ट्र बदलला कसा, काय काय वस्तू बदलल्या आपल्या घरातल्या. इथे बसलेल्या महिला मंडळाला सुरुवातीला सांगायला पाहिजे, आपण सगळे जन्म ज्या दिवशी आपला झाला त्या दिवशी तुमच्या घरात जेवढ्या वस्तू होत्या त्याच्या 32 पट वस्तू मरताना असतात असं मॅनेजमेंटचे लोक म्हणतात. म्हणजे हिशोबच आपले एवढं कॅल्क्युलेटेड गोष्ट आहे. म्हणजे इथे बसलेल्यापैकी अनेक लोक जेव्हा जन्माला आले तेव्हा टी व्ही नव्हता, मोबाईल नव्हता, टीव्हीचं कव्हर नव्हतं, बरोबर आहे, टीव्हीचा टिकवाय नव्हता, त्याचं स्टँड नव्हतं, त्याच्यावर टाकायचं ते जो काही कापड असेल ते नव्हतं. एक वस्तू आली की 8-10 वस्तू वाढते. आणि हे आता सायंटिफिकली कॅल्क्युलेट करण्यात आलं आहे की 32 पट वस्तू मरताना असतात. पण असं असलं तरी माणसं समाधानी आहेत का याचं उत्तर शोधायला गेलं की मोठं प्रश्नचिन्ह आहे, बरोबर आहे. अनेक भकास मला गावठाणं दिसत आहेत. अनेक लोक दररोज मला जे पत्रकारांनी माहिती सांगितली, 200 कुटुंब मराठवाड्यातनं सर्व जमिनी वगैरे विकून सकाळी पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट स्टेशन, शिवाजीनगरला येऊन कायमस्वरूपी मराठवाडा सोडून पुण्यामध्ये जगायला येत आहे. आणि 200 कुटुंब म्हणजे केवढी मोठी संख्या आहे. आणि त्यांचा हिशोब काय आहे, 15 एकर जमीन जरी असली जालन्यामध्ये, लातूरमध्ये, नांदेडमध्ये, तरी सुद्धा इथे 2000 रुपयांनी खोली भाड्याने मिळते. नवरा बायको दोघांना काम मिळतं हाताला काहीतरी. मग रिक्षा चालवा, नाही तर उबर चालवा, नाही तर ओला चालवा, नाही तर एक टपरी टाका. एक टपरी, पानाची टपरी टाकली काय आणि वडापावची गाडी टाकली काय, त्याचं टर्नओव्हर वर्षाचं 50 एकरापेक्षा जास्त आहे. आणि हा हिशोब मराठी माणसाला पण कधी कळाला नाही की व्यापारात आपण पडायला पाहिजे. आपले लोक जमिनी सांभाळत गेले आणि पुढारी त्याच्यावर रिझर्वेशन टाकत गेले. असा कार्यक्रम फार आहे, बरोबर आहे. ज्यांनी जमीन राखून ठेवली तो शहरामध्ये अडचणीत आला आहे. त्यामुळे प्रॉपर्टीचे अनेक मुद्दे मी तुम्हाला साध्या गमतीशीर उदाहरणांनी सांगणार आहे. पण माझी जी सुरुवात झाली लिहायला ती फार एका इंटरेस्टिंग विषयामुळे झाली आणि ते उदाहरण मी अनेक वेळा सांगितलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मी नवीन नोकरीला लागलो आणि प्रोबेशनर डेप्युटी कलेक्टर असताना एक केस माझ्या समोर आली आणि केस 1500 पानांचे 5 फायली होते. म्हणजे आपण इमॅजिनच करणार नाही, 500 पानाच्या फायली आणि अशी 1500 पानं. आणि मी गंमत म्हणून सगळं बघायला लागलो. त्याच्यामध्ये जवळजवळ 1200 पानामध्ये एकच अर्ज होता, पुढची तारीख द्यावी, एवढाच अर्ज, बाकी काही दमत नाही त्या केसमध्ये. त्याच्यानंतर मी वाचलं की केस एवढे वर्ष चालली, 1903 ला सुरू झालेली केस
मी 1989ला चालवली. 86 वर्ष केस चालली. दोन्ही बाजूचे ओरिजिनल शेतकरी मेले होते. त्याचीच मुलं, एक 60 वर्षाचा एक 65 वर्षाचा म्हातारा, ते दोघ जण यायचे केससाठी. दोघांचे पण ओरिजिनल वकील मेले होते. त्याचाच मुलगा वकील, म्हणजे पाटील वकील मेले की ज्युनियर पाटील, आणि सबनीस वकील मेले की ज्युनियर सबनीस, अशी केस. आणि जमीन होती 46 गुंठे. 1 एकर 6 गुंठे जमिनीची कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या माद्याळ नावाच्या गावातली ही केस 86 वर्ष चालवली. तर मी नोकरीत असल्यामुळे, नोकरीत जो नवीन माणूस असतो ज्याला काहीच माहीत नसतं, त्याच्या डोक्यात जो विचार आला तो माझ्या डोक्यात आला. आणि तो विचार असा होता, या एका केसवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी 46 एकर जमीन नक्की खरेदी केली असणार. ते सुप्यातनं शिकून गेल्यामुळे माझं डोकं जरा तल्लक होतं इथं, बरोबर आहे. मग मी त्यातल्या त्या जो चेहऱ्याने गरीब दिसला, एक पागोटेवाला शेतकरी आणि एक टोपीवाला शेतकरी. तर तो पागोटेवाल्या शेतकऱ्याला मी म्हणला, अरे कशाला भांडत बसताय, 86 वर्ष जमिनीची केस कधी चालते का? मला त्याने माझ्याकडे बघितलं. मी 39 किलो वजन होतं माझं. मला म्हणला, साहेब तुम्ही नोकरीत नवीन दिसताय, खरं सांगू का जमीन माझी नाहीच आहे. बघा तुम्ही काय माणूस आहे. जी केस मामलेदारकडे सुरू झाली, प्रांताकडे गेली, मग ॲडिशनल कलेक्टरकडे गेली, तिकडनं परत हायकोर्टात गेली, सुप्रीम कोर्टात गेली, परत खाली आली, परत जिल्हा न्यायालयात गेली, परत हायकोर्टात गेली, परत सुप्रीम कोर्टात गेली. शेवटचा निकाल फार गमतीशीर होता. ही केस फार गुंतागुंतीची आहे, पुन्हा कुणीतरी वाचावी असा निकाल, 1 वळीचा निकाल. मला काहीच काम नसल्यामुळे मी ती वाचली आणि मला हे सत्य सापडले की 46 गुंठ्याची जमीन 86 वर्ष चालवते आणि कुशाल दोन्ही लोकांना प्रॉफिट होतंय, अशी काय गोष्ट आहे. मग मी त्या पागोटेवाला म्हणतो, खरं सांगू का साहेब जमीन माझी नाहीच. मला मी जमिनीमध्ये ताबा ठेवलाय. मी त्याच्यातनं 40 टन ऊस काढतो, 20 टनाचे पैसे मी घेतो, 20 टनाचे पैसे मी वकिलाला देतो. मी प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये, असं त्यांनीच मला विचारलं. मग मला वाटलं की आपण चुकीच्या माणसाला विचारलेलं आहे. मग मी दुसऱ्या वेळी त्या टोपीवाल्याला म्हणलं, कशाला भांडत बसला. त्याने मला दुसरी स्टोरी सांगितली. म्हटलं, माझ्या आजोबा असताना ही केस सुरू झाली. ते 50-60 सालापर्यंत जिवंत होते. त्यानंतर ते मेल्यावर माझे वडील भांडत होते. मी वडील मरताना त्यांना हातात हात देऊन शब्द दिलेला आहे की राहिलेली 50 एकर जमीन विकावं लागली तरी चालेल, पण यातनं मी कधीच माघार घेणार नाही. आलं कशाचं लोक न्यायालय, कशाचं काय आलं, बरोबर आहे ना. मग मी म्हटलं, अरे जमीन तर तुझ्या ताब्यात नाही, तरी तुझं वकील केस चालवतं, ही काय भानगड आहे. तो म्हटला, माझा वकील माझी फी घेत नाही. मला असं कुठं वकील असतोय का जो फी घेत नाही. मग त्या वकिलाला गाठलं मी. ते पाटील वकील आता 78 वर्षाचे झाले कोल्हापूरमध्ये, अजून प्रॅक्टिस करतात. ते पाटील वकिलांना म्हणलं, या केसमध्ये तुम्ही वकील फी घेत नाही. त्यांनी मला अजून एक वेगळं उत्तर दिलं. त्यांनी मला सांगितलं, साहेब असल्या केस जर चालायला लागलो आम्ही तर वकील लोक भिकेला लागतील. आमचं असं ठरलेलं आहे, माझा शेतकरी जर जिंकला तर निम्मी जमीन मला, निम्मी जमीन त्या शेतकऱ्याला, असा आमचा हिशोब आहे. 23 गुंठे जर जमीन मला मिळाली तर 9 लाख रुपये बाजार होता तेव्हा कागलमध्ये, 9 लाख रुपये एकर. तर मला प्रॉफिट होतोय, बरोबर आहे. प्रत्येक तारखेला 50 रुपये घेण्यापेक्षा, आणि 86 वर्षात केस फक्त 15 वेळा चालली. किती? 15 वेळा. बाकी सगळ्या पुढच्या तारखा. नवीन साहेब आला की डायरेक्ट 3 वर्षानंतरची तारीख देतो, म्हणजे परत बदली झाल्याशिवाय केस चाललीच नाही पाहिजे. मला त्या दिवशी असा शोध लागला, मी अस्वस्थ झालो की मला असं वाटलं, जगात कुठल्याच देशाला जो शोध लागलेला नाही तो भारतीय माणसाने लावलेला आहे, बरोबर आहे. कुठलंच उत्पादन न काढता दोन्ही शेतकऱ्याला जमीन पडीक ठेवून, वकिलाला फी देऊन, दोघांना पण प्रॉफिट होतो, असा व्यवसाय जागतिक पातळीवर अनेक देशांना कसा काय सुचला नाही, याचं मला आश्चर्य वाटलं.
आणि मग मी पहिलं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे शेतकऱ्यांनो सावधान. आणि त्या दिवसापासून मी लिहायला लागलो. आणि मला तर आता एवढ्या वर्षानंतर एवढा अनुभव आलाय की कधी कधी मला सारखं असं वाटते, सुपे असो नाही तर कुठली पण वाडी असो आपली मोरगावची, सगळीकडे मला दिसतंय प्रत्येक गावामध्ये 4 ते 5 इरसाल माणसं आहेत. बारामती प्रांत असतात, मी उंडवडे काराटील सगळ्या गावात फिरलो आहे, बरोबर आहे ना. लग्न जमल्यापासून खरेदी खतापर्यंत ही 4-5 माणसं जर नसतील मधी तर लोक म्हणते काय खरं नाही, बरोबर आहे. त्यांना मध्ये घेतलं नाही ना तर काय पण कशाचं काय पण भलतीकडे जाते गोष्ट. मला स्वतःला आता असं वाटायला लागलेलं आहे, अशी माणसं निवडून निवडून स्वातंत्र्याच्या दिवशी आपण निर्यात केली असती. समजा 15 ऑगस्ट 47लाच आपण अशी 50 माणसं घेऊन मॉस्को मध्ये टाकायला पाहिजे होती, लंडन मध्ये नेऊन टाकायला पाहिजे होती, एखाद्या न्यूयॉर्क मध्ये नेऊन टाकायला पाहिजे होती. त्या देशांची वाट लागत 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 ते देश रसातळाला जाऊन पोहोचले असते 50 वर्षावर, बरोबर आहे का नाही. भारी लोक आहेत आपली. आपल्या लोकांनी इंग्लंड मध्ये जे पाठवलेला ग्रुप आहे ना, त्यांनी थॅचरबाईच्या दारामध्ये म्हसोबा तयार केला. तू कशी बाहेर येते बघू म्हणले असते. ते पण इंग्लंडचे लोक पुस्तकं वाचून कंटाळले असते की म्हसोबा कशामध्ये आहे बाबा, कुठल्या कायद्यात बसतोय, बरोबर आहे ना. इंग्लंडचे लोक कायदा मानणारे आहेत, आपले लोक कायदा सोडणारे आहेत, बरोबर आहे का नाही. आश्चर्यचकित करणारी लोक आहेत. म्हणजे भारतीय माणसा एवढा प्रगल्भ बुद्धीचा माणूस जगात कुठल्या देशात असेल का नाही मला शंकाच आहे, बरोबर आहे का नाही. वशिला लावणारा आपल्याकडे नर्सची बदली, पोलिसाची बदली, बरोबर आहे ना. असं ते बायडेनकडे अर्ज येत असतील का, आमच्या गावातला शिक्षक आहे त्याला जवळच्या वाडीला टाका ना, बरोबर आहे का नाही. प्राथमिक शिक्षकांच्या तर एवढ्या संघटना आहेत की मला कळायचंच नाही. सीओ होतो जिल्हा परिषदचा, 15,000 शिक्षक आणि त्याच्या 36 संघटना. माझे 42 शिक्षक सापडतच नव्हते ठाणे झेडपीचे, तर ते 12 वर्ष गायब होते. तर मी जॉईन झाले त्याला मी म्हटलं मला लगेच शोध लागतोय. ते म्हणले नाही नाही साहेब, यांचा पत्ता नाही, त्यांचे घर सापडत नाही, त्यांच्या सर्व्हिस बुकला एंट्री नाही, ते कुणालाही सापडले नाही गेले 22 वर्ष. मी काय आयडिया केली असेल, मी जेवायला घरी जाताना म्हणलं 42च्या 42 लोकांना आज दुपारी 1 वाजता सस्पेंड करून टाका. तुम्ही जेवून येईपर्यंत त्यातले 32 लोक सापडले, जे 25 वर्ष त्याचा शोध लागत नाही असे. तर भारतात काम करायचं जरा वेगळंच गणित आहे. आणि ज्याला भारतीय माणसाला कायदा आणि माणूस वाचता येतो त्याला हे जगता येईल आणि यशस्वीपणे जगता येईल असं एक फॉर्म्युला मला सापडला असं माझं मत आहे. त्याचबरोबर मी माणूस आणि कायदा यांची सांगड घालायचा सतत प्रयत्न केला. आणि मग मला सापडलं की आपल्या लोकांची बुद्धी एवढी तल्लख आहे. तर ताई इथे बसल्या आहेत, ग्रामपंचायत सरपंच, बरोबर आहे ना. सरपंचाला 3रा मूल झालं की आता त्याचं सदस्यत्व रद्द होते, बरोबर आहे का नाही. 1 ओळीचा कायदा केला त्यांनी. मला सारखं असं वाटायचं हे आमदारांनी कायदा करताना अजून 2 ओळी लिहिल्या असतात तर काय बिघडलं असतं. त्यांनी 1 ओळच लिहिली बरं का. ज्या ग्रामपंचायत सदस्याला 3रे अपत्य होईल त्याचे सदस्यत्व रद्द होईल. मग आपोआप रद्द होईल का कोणी अर्ज करावा लागेल, हे काय त्याच्यात लिहिलेलं नाही. कोणी करायचं ते लिहिलेलं नाही. त्यांनी सभापतीकडे राजीनामा द्यायचा का मामलेदारकडे द्यायचा ते लिहिलेलं नाही, काहीच लिहिलेलं नाही. त्याच्यामुळं मी नाशिकला जॉईन झालो. 150 केस फक्त सरपंचाच्या अपत्याच्या होत्या, त्याच्यावर 300 वकील जगत होती. मला सारखं असं वाटायचं यार या सरपंचाला मुलगा झालाय पण हा वकील का देतोय. सरपंचाला जर मुलगा झालाय तर तो वकिलाला कसं कळणार, सरपंचांनी सांगायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. तर पहिली जी केस चालवली मी आणि ह्याच्यातनं माझं लेखन जास्त समृद्ध होत गेलं. 26 वर्षाचा आदिवासी सरपंच सुरगाण्यातला, त्याला 4 मुलीनंतर मुलगा झाला 5व्यांदा. पडलेल्या सरपंचाला हा 2च्या पुढे गेलाय हे कळायला 3 वर्ष लागली. किती ग्रेट माणूस आहे. मी साखर आयुक्त असताना म्हणलो अशा माणसांचे पुतळे आपण
मंदिराच्या समोर, साखर कारखान्यासमोर हे लावायला पाहिजे. आपण उभी भलत्याच माणसाचे फोटो लावत बसलो, बरोबर आहे. आणि मग त्याला म्हटलं कशाची केस आहे? म्हणलं मुलांची केस आहे. म्हणलं किती मुलं आहे तुला? असं सांगायचं नसतं साहेब, समोर विरोधी पार्टी बसलेली आहे. म्हणलं मग तू काय करणार? म्हणा मी वकील देणार. वकिलाला कसं कळणार तुला मुलं किती? हा साहेब त्याला तर राजकारण म्हणते. कोण शिकवतंय माहितीये का? IAS अधिकाऱ्याला दररोज अडाणी माणूस शिकवतोय. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्यांनी एक वकील दिला. बघा तुम्ही, अडाणी सरपंचाला 5 मुलं झाले, त्यांनी एक वकील दिला. म्हणजे सगळ्यात शिकलेला त्याचा वकील आणि हा अडाणी सरपंच, आणि याच्या दोघांच्या मध्ये अजून एक माणूस असतो, तो आपल्या माहितीच आहे. त्याचं नाव आहे स्टॅम्प वेंडर उर्फ बॉन्ड रायटर. माहिती आहे ना? सोप्यात आहे आपल्याकडे. तर तो बॉन्ड रायटर म्हणजे काय? कागद लिहून देणारा माणूस. असा तिघांचा मेंदू एकत्र झाला आणि त्याच्यातनं ऍफिडेव्हिट नावाची वस्तू बाहेर आली. भारतीय माणसाचा आवडता कागद कोणता असं मला विचारलं. हे काही रामायण वाचू दे, महाभारत वाचू दे, नवनाथ पोथी वाचू दे, त्याला सगळ्यात जास्त आवडते ते ऍफिडेव्हिटच. बरोबर आहे ना? काय वाटेल त्या विषयाचं ऍफिडेव्हिट लोक देतात. म्हणजे कलेक्टर ऑफिस मध्ये माझ्या आजोबा शेळ्या राखायला येत असल्यामुळे कलेक्टर ऑफिस माझ्या आजोबाच आहे असं ऍफिडेव्हिट तुम्हाला 20 मिनिटाच्या आत मी 100 लोकांचा गोळा करून देतो. आणि हे लोकांचे शब्द ज्यांना कळतात तोच माणूस आता मला वाटते प्रशासनात यशस्वी होईल. असा गमतीशीर काळ आला आहे. मग काय केलं त्यांनी? वकील दिला. वकिलांनी बघा काय युक्तिवाद केलाय. माझ्याकडे असं एक ऍफिडेव्हिट आणून दिलं. मी तिथून पुढे माझी बदली पुण्यालाच झाली होती. हे ऍफिडेव्हिट माझ्या हातात आलं त्याला आता 16 वर्ष झाली आहे. पण एक वाक्य पण मी विसरलो आहे नाही. काय लिहिलंय बघा त्यांनी. मी सन 2005 साली नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या अमुक गावचा सरपंच म्हणून निवडून आलो हे खरे आहे, पण देवा शपथ खरे सांगतो की, हे स्टॅम्प वेंडरची भाषा, देवा शपथ खरे सांगतो की तिसरे मूल मला झालेले नसून ते माझ्या बायकोला झाले आहे. सुरगाण्याच्या जंगलात काटक्या गोळा करणाऱ्या त्याच्या बायकोला ह्या वाक्याचा अर्थ कळायला 700 वर्ष लागतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. शक्य नाही त्या बाईला कुठून कळेल. बरोबर आहे ना? त्याच्या पुढचा पॅरेग्राफ अजून डेंजरस आहे. मी आणखी खरे सांगतो की, म्हणजे मगाचं खरं विसरून जावं साहेब, आमच्याकडे स्टॉक मध्ये काय काय भरलेलं आहे. मी आणखी खरे सांगतो की माझ्या बायकोला झालेले तिसरे मूल माझ्यापासून झालेले नाही, त्याची योग्य ती चौकशी शेखर गायकवाड साहेबांनी करावी असं माझं नाव घालून ऍफिडेव्हिट आहे. पद्मश्री अवॉर्डला काय करता यार? हे ऍफिडेव्हिटच माझ्यासाठी फार मोठं आहे. इथे बसलेले पैकी कुणाच्या नावाचे ऍफिडेव्हिट आहे का सांगा? याच्या एवढा भाग्यवान माणूसच नाही सरकारमध्ये असं माझं त्याच्यामुळे मत झालं आहे. बरोबर आहे? बरं, एवढं करूनच्या करून मला त्यांनी युक्तिवाद काय केला त्या वकिलांनी, साहेब तुमच्या आधी एक कलेक्टर होते, त्यांनी असं केलं, हे DNA ला पाठवलं, तसं तुम्ही पण DNA ला पाठवा. मी म्हणलं नाही रे, मला तुझ्याकडे बघूनच DNA दिसतोय. मी त्याचा निकाल नाही भारी लिहिला. मी त्याच्या निकालात असं लिहिलंय, सरपंचाला स्वतःचं मूल स्वतःचा असल्याचा आत्मविश्वास वाटत नाही. सरपंच पद रद्द झाल्यानंतर यथावकाश त्याच्या पैशांनी त्यांनी DNA चाचणी करावी आणि त्याचं मूल नाही असं सिद्ध झाल्यास सरपंच पद घेण्यासाठी माझ्याकडे अर्ज करावा. असं इरसाल निकाल देणारी माणसं आल्याशिवाय भारतात न्याय होईल का, हाच एक मोठा मुद्दा आहे. आणि असे त्याच्यानंतर मी 30,000 पेक्षा जास्त दावे चालवले शेतकऱ्यांचे. आणि त्यातल्या जर गमती सांगायच्या तर पहाटे 5 वाजतील तरी हे संपायचं नाही, एवढे किस्से माझ्या डोक्यामध्ये आहे. लक्षात आलं? तर त्याच्या पुढची केस तुम्हाला मी सांगतो, कारण उदाहरणांच्या द्वारे लवकर कायदा लक्षात राहील. साध्या साध्या गोष्टी आहे की देवाची जमीन आहे, देवस्थानची जमीन आहे, विकत घेता येत नाही, कारण त्याचा मालक कोण आहे? देव मालक आहे. आता मला नाशिकमध्ये असं भाषण ऐकल्यानंतर एक जण आला, म्हातारा माणूस,
मला म्हटलं साहेब देवाच्या सहीचं कागद तुमच्याजवळ आहे का? अशी माणसं मला कुठून भेटली मला माहित नाही, पण भेटली. मला म्हटलं तुमच्याकडे देवाच्या सहीचा कागद आहे का? म्हटलं नाही रे, माझ्याकडे आहे. म्हटलं मग मला दाखव. 15 दिवस आलाच नाही. 15 दिवसांनी फोन आला त्याचा. म्हटलं काय झालं? हाय पण झेरॉक्स आहे. म्हटलं चालतंय झेरॉक्स, देवाची सही आहे ना. मग त्यांनी काढलं पिशवीतून एक पुडकं, असे सगळे कागद गोल गोल गुंडाळलेले, आणि आम्ही बघितलं ते सातबारा काढून. जमिनीच्या सातबाराला नाव भैरोबा देव, बरं का. आणि ते त्याने एक कागद केला होता आणि 50,000 रुपये उसने दिले एकाला, गुरुवाला, आणि त्याच्याकडनं एक कागद लिहून घ्यायचा. मी त्याला म्हणलं हे मोडीमध्ये आहे. ते मोडीवाल्याला बोलवला. तो म्हणलं हे गुरुवाची सही आहे. म्हटलं मारे गुरुवाची सही आहे, देवाची कुठं सही असते? तो म्हणला साहेब आपण ॲडव्हान्स कोणाला दिलाय? गुरुवाला दिलाय. तर गुरु हाच आता 21व्या शतकातला देव आहे, बरोबर आहे ना. काही दिवसांनी, थोड्या दिवसांनी देवळाच्या वर लोक बिल्डिंग बांधतील, देवळाचा TDR घेतील, देवाला कळणारच नाही, असं माझं मत झालेलं आहे आता. म्हणजे अशी भारी भारी लोक होती. एक माणूस, म्हणजे ही उदाहरणं कशासाठी की तुम्हाला कायदा कळायला मदत होईल. असंच एक केस माझ्याकडे 2006 साली मी चालवली. केस काय, एका माणसाने, उदार माणसाने, पूर्वी आपल्याकडे अशी माणसं फार होती, त्यांनी काय केलं, जनार्दन स्वामी महाराजांना 1 एकर जमीन नाशिक शहराच्या जवळ दिली. अंबड मधली जमीन होती. आता अंबड सातपूर हा इंडस्ट्रियल एरिया आहे, म्हणजे फार मोठी MIDC नाशिकची त्या भागामध्ये आहे. आणि ते महाराज फिरत फिरत नाशिकला आले 78 साली. त्यांनी त्या माणसाचा सत्कार केला. त्या सत्काराला 35,000 माणसं हजर होती. किती? 35,000. त्यांच्या देखत त्यांनी 1 एकर जमीन महाराजांना दान दिली. ते महाराजांनाही काही फारसं काही देशी ज्ञान नव्हतं. त्यांनी आपलं 10 रुपयाच्या स्टॅम्पवर त्याचं लिहून घेतलं. तिथे एक आश्रम बांधला, बाकीची पेरूची वगैरे झाडं लावली, आणि तिथे आश्रम चालू आहे. आता ती जागा MIDC मध्ये आली. आणि त्या जमिनीचा बाजार मी असताना 2006 साली झाला 25 लाख रुपये एकर. आता तो म्हातारा माणूस ज्यांनी जमीन दान दिली, तो मेल्यानंतर 2 वर्षांनी केस माझ्याकडे दाखल झाली. त्याच्यातलं पहिलं वाक्य फार डेंजरस आहे. आमचे वडील एका महाराजाच्या नादी लागले होते. बघा तुम्ही काय लिहितोय, कोण लिहितोय? त्याचाच मुलगा लिहितोय, आणि त्याच्या थ्रू, बिल्डरच्या थ्रू लिहितोय. आमचे वडील एका महाराजांच्या नादी लागले होते. त्या महाराजांनी त्यांना दारू पाजून एक खोटे दानपत्र करून घेतले आहे. त्यामुळे हे दानपत्र रद्द करावे आणि ट्रस्टचे नाव रद्द करावे, जमीन मला परत मिळावी, असं ते अर्ज. मी त्याच्यावर फार गमतीशीर निकाल दिला. मी त्याच्यात लिहिलंय, या माणसांनी 78 साली जमीन दान दिली, बरोबर, 10 रुपयाच्या स्टॅम्पवर दिली, पण 78 साली दिली. तेव्हापासून 2003 सालापर्यंत हा म्हातारा माणूस जिवंत होता. तोपर्यंत म्हाताऱ्याला काही वाईट वाटलं नाही, महाराजांनी फसवलं नाही, काही झालं नाही. वडील मेल्यानंतर मुलगा म्हणतोय महाराजांच्या हा माणूस नादी लागला होता, बरोबर आहे ना. त्यामुळे शेवटचा पॅरेग्राफ मध्ये निकालात मी असं लिहिलंय, ही जी सगळी तक्रार आली आहे 25 वर्षानंतर, त्याच्यामध्ये असं दिसतंय सगळी तक्रार वर गेलेल्या त्याच्या वडिलांबद्दल आहे. त्यांनी ताबडतोब वर जाऊन दावा लावला पाहिजे, असं मी वाक्य लिहिलंय. कारण त्याचा जिवंत माणसाबद्दल काहीच आक्षेप नाही, महाराजांबद्दल नाही, त्या ट्रस्ट बद्दल काही आक्षेप नाही. त्याचा आक्षेप आहे आपले वडील महाराजांच्या नादी लागल्यामुळे आपले नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी वर जाऊन ताबडतोब वडिलांविरोधात दावा लावला पाहिजे, असा मी निकाल दिल्यावर, म्हणजे त्या लोक त्याच्यानंतर हायकोर्टात गेले. ऑन ॲडमिशन त्याला 10,000 रुपये दंड झाला. म्हणजे दाखल तर काही झालीच नाही, पण एवढ्या वर्षानंतर आल्याबद्दल 10,000 दंड झाला. तर असं आपल्याला नव्या पद्धतीने ह्या जमिनीकडं, प्रॉपर्टीकडं बघायला पाहिजे. प्रॉपर्टीचे आजच्या तारखेला संपूर्ण भारतामध्ये 4.25 कोटी केसेस चालू आहेत. किती? 4.25 कोटी केसेस चालू आहेत. प्रत्येक केसमध्ये
2 पेक्षा जास्त पक्षकार आहे. मी एकट्याने 30,000 पेक्षा जास्त दावे चालवले. 2 विरुद्ध 5, 3 विरुद्ध 10 अशा केसमध्ये, एकेका केस रस्त्याच्या केसमध्ये 25-25 शेतकरी त्याला पार्टी असतात. आणि असे दावे अखंडपणे तालुक्याचं ऑफिस, जिल्ह्याचं ऑफिस, जिल्हा कोर्ट, लेबर कोर्ट, इंडस्ट्रियल कोर्ट, कोऑपरेटिव्ह कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशी कोर्टाची 300 नावं आहेत इकडं चालू आहे सारख्या. आणि 50-50 एकराचा मालक वेड्यासारखा वकिलाची बॅग घेऊन मागं फिरतोय, त्याला काही कळत नाही. 32 नंबर कोर्टात या हायकोर्टात म्हणलं ना तर 32 नंबर कोर्ट सापडेपर्यंत पुढची तारीख पडते. त्याला जिल्ह्यामध्ये एकदम 142 वकील दिसतात काळ्या कोटवाले, त्याला स्वतःचा वकील शोधेपर्यंत अर्धा तास जातोय. बरोबर आहे ना. अनेक केसमध्ये मी बघितलं. मी मराठीमध्ये पहिला टेनन्सीचा निकाल लिहिला सोलापूरमध्ये. तो मला एक मोठा धिप्पाड जवळजवळ 6 फूट उंच शेतकरी दक्षिण सोलापूरचा माझ्या येऊन पाया पडला डायरेक्ट. मी म्हणलं काय झालं साहेब, तुम्ही मराठीत निकाल दिल्याचा लय फायदा झाला. मी आता हा निकाल माझ्या बाजूनी झालाय आणि मला आता पक्क माहिती आहे समोरची पार्टी सुप्रीम कोर्टात गेली तरी ती मी कधी हारणार नाही, कारण तुम्ही मराठी स्पष्टपणे लिहिलेला आहे माझी बाजू कशी कायदेशीर आहे. हाच निकाल तुम्ही इंग्रजीत लिहिला असता तुम्हाला ते वकिलाकडं अर्थ काय हे कळायला जावं लागलं असतं. वकिलाचं बाहेर बसवलं असतं तर तू थांब, त्यांनी इंग्लिशमध्ये आधी बघितलं असतं निकाल कोणाच्या बाजूने आहे आणि मग माझ्याच बाजूने लागलेला निकाल मलाच वाचून दाखवायला आनंदाच्या भरात माझ्याच वकिलाने अजून 5,000 रुपये जास्त घेतले असते. असं कोण म्हणतंय? शेतकरी म्हणतोय. आणि त्यामुळे मी जवळजवळ 30,000 निकाल मराठीमध्ये, जे केसेस हायकोर्टात जातात त्या सुद्धा मी मराठीमध्ये पर्पजफुली लिहिल्या, कारण म्हटलं ते भाषांतर कोणी करून घेईल नंतर, परंतु शेतकऱ्याला कळायला पाहिजे. आणि हे गणित ज्या शेतकऱ्याच्या डोक्यात आलं त्या लोकांनी प्रॉपर्टीचं मॅनेजमेंट चांगलं केलं असं तुम्हाला लक्षात येईल. त्याचबरोबर आणखी अनेक मुद्दे प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला मला सांगता येईल. प्रॉपर्टी ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये आपलं सोनं नाणं या सगळ्याचा समावेश होतो. लोकांना आता काय झालं, नॅशनल हायवेचं सगळीकडे महाराष्ट्रात काम चालू आहे. बरोबर आहे. भूसंपादनाचे पैसे आता किती मिळतात? ग्रामीण भागात 4 पट मिळतात आणि शहरी भागात रेडी रेकनरच्या दुप्पट पैसे मिळतात. त्यामुळे एकदम 2 कोटी रुपये जे शेतकऱ्यांनी कधीच बघितले नाही ते आता घरात यायला लागल्यामुळे आता बहिणींचे हक्क निर्माण झाले आहेत, बहिणींचे नवरे जागे झाले आहेत. बरोबर आहे ना. एवढे दिवस चांगली बोलणारी बहीण अचानक यायची बंद व्हायला लागली आहे. मग तिच्याकडे जाऊन तिला एक साडी घेऊन आता ती पटत नाही असं लक्षात आलं आहे. बरोबर आहे. ती मध्ये तुला 1 कोटी मिळणार तर मला 50 लाख रुपये दे का, माझ्या वडिलाची जमिनी तेच आहे. मग भावाला असं वाटतंय तिला नवऱ्याची पण जमीन आहे वडिलाची पण जमीन आहे, अशी दोन्हीकडे तू कसा हिस्सा मागते असा प्रश्न सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता खरं सांगतो मी प्रॉपर्टीबद्दल सगळ्यात जास्त अस्वस्थता आहे आणि ती कशामुळे आहे? जमिनीच्या मिळणाऱ्या मोबदल्यामुळे आहे. बरेच लोक आता जुने सातबारा काढायच्या मागे लागले. 50-60चा सातबारा, 60 सालचा सातबारा. परवा जर एक मुलगा आला तर ते माझ्या आईचा हिस्सा मला पाहिजे. म्हटलं बरं कुठला होता? जुन्नरचा होता. म्हटलं किती सालचा हिस्सा आहे तुझा? तर ते माझे आजोबा 1946ला वारले. त्यावेळी माझी आई 3 वर्षाची होती. म्हटलं मग ते आईला कुणी वाढवलं? तर ते भावांनी वाढवलं. भावांचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात तिचं सगळं शिक्षण आम्ही केलं, लग्न आम्ही लावून दिलं, त्यामुळे आम्ही काय तिला जमीन दिलेली नाही आणि ही जमीन आम्ही नाही वाटप केली, वडिलांनी कॅन्सर झाल्यामुळे 1945ला वाटप केली. आम्ही 45 नंतर काहीच केलं नाही. मग आता तिला तिच्या मुलाला दावा लावायचा, तिला पण लावायचं नाही. पण ती सारखं मुलाला असं सांगते आपल्या वडिलोपार्जित जमिनीचं काय झालं जाऊन बघून ये. मग ते मुलगा येतोय नवीन कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला, त्याला सातबारा म्हणजे काय कळतच नाही, त्याला रेकॉर्ड रूम म्हणजे काही कळतच नाही. आज आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं, त्याचं नाव आहे महसुली शब्दकोश. हे जुने शब्दच कळाले नाही तर कॉन्व्हेंटच्या मुलाला काय कळेल हे प्रॉब्लेमच आहे. आपण पोरं टाकली इंग्लिश मिडियमला तर त्याला ओरडा खायचं जर कळालंच नाही तर प्रॉब्लेमच आहे.
बरोबर आहे का नाही? त्याला शब्दच कळणार नाही. माझं तर आता मी अजून एक पुस्तक लिहिणार आहे की विमानतळावर आपली मुलं आली परदेशातून की त्याला विमानतळावर वाचता आलं पाहिजे. काड्या घालणे म्हणजे काय, त्याचा इंग्रजी अर्थ काय. कारण त्याला ते कॉन्व्हेंट मधल्या मुलाला फार अवघड अवस्था आहे. त्याला धड मराठी नीट येत नाही आणि इंग्लिश लिहिता येत नाही, असे गंमत आहे. त्यामुळे प्रॉपर्टी बद्दल जी गुंतागुंत आहे ती फार वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. डबल खरेदी करणारी माणसं आहे, पॉवर ऑफ अटर्नी देणारी माणसं आहे, बरोबर आहे. कुळमुक्त्यार देणारी माणसं आहेत. कुळमुक्त्यार देऊनच्या देऊन मूळ मालक मेल्यानंतर व्यवहार करणारी लोक आहेत, अडकवणारी लोक आहेत. मला तर मध्ये एक फॉरिनचा माणूस भेटला, फारच गमतीशीर आहे. मी त्याला माझं एक इंग्रजीतलं पुस्तक दिलं. मग त्याने ते बघितलं नाव, म्हणजे हे लँडवर लिहिलेलं एक पुस्तक आहे छोटं. तर तो मला म्हणतो मी भारतातल्या लँड बद्दल फार ऐकून आहे, म्हणजे जमिनीबद्दल. म्हणजे काय ऐकलं तर 5 गुंठ्याचा प्लॉट 3 लोकांना विकून भारतीय माणूस 15 गुंठे जमीन कशी करतो ह्याचा मला अभ्यास करायचा आहे. बघा तुम्ही, म्हणजे आपली कीर्ती फार पलीकडे जाऊन पोहोचलेली आहे. 5 गुंठ्याचा प्लॉट 3घांना विकल्यावर 15 गुंठे जमीन तयार होती हे फ्रान्स मधल्या माणसाला माहिती झालं आहे. मी त्याला म्हणलं आम्ही असं सहजासहजी तुला सांगणार नाही, तू आमच्याकडे ये. 3 वर्षाचा डिग्री कोर्स केला तर आम्ही बांध करायला शिकवतो. आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं तर वारीला जाता जाता गपचूप शेजाऱ्याच्या शेतामध्ये कसं पाणी सोडून जायचं त्याचा आम्ही ट्रेनिंग देतो. आणि जर PhD ला ऍडमिशन घेतलं तर मेलेल्या म्हातारीचा अंगठा कसा घ्यायचा त्याचं आम्ही ट्रेनिंग देतो. बरोबर आहे ना? आमची मुलं तुमच्याकडे येणार, अमेरिकेला पैसे देणार, 25 लाख 50 लाख, मग MS करणार, मास्टर करणार. तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. 3 गुंठ्याचा प्लॉट 3घांना विकून 9 गुंठे कसे तयार होतात याचा अभ्यास आपल्यासारखेच भागात करावा लागेल. शिरूर, पारनेर, बरोबर आहे की नाही? असेच गावात त्याला दुष्काळी भागातच यावं लागेल, त्याच्याशिवाय त्याला पर्यायच नाही. आणि आता तर महाराष्ट्रातले सगळ्या भागाचे रंग मला माहीत झाले. मी मुख्यमंत्र्यांकडे काही दिवस होतो, तर विधिमंडळातला एक सिक्युरिटी गार्ड आहे, तो मला एक दिवस मला येऊन भेटला. असंच काहीतरी कोणीतरी त्याला सांगितलं तुझा 7-12 साहेबाला नेऊन दाखव. मग आला ते 7-12 घेऊन. म्हणजे काय झालं तर ते मला कळत नाही साहेब, 8 गुंठ्याची वाडी आहे माझी. कोकणातल्या वाडी म्हणजे काय माहिती का, तुम्ही नारळाचं एवढंसं शेत असतं, 8 गुंठे 5 गुंठे, त्याच्यात त्याचं एक घर असतं. त्या 8 गुंठ्याच्या वाडीमध्ये ते आई मेल्यानंतर आता वारस नोंद झाली आणि भावाने 4 गुंठे जमीन घेतली आणि आम्हाला 2 भावांना 2-2 गुंठे जमीन दिली. तर मला 2 गुंठे कमी का दिली? म्हणले हे कागद तर तू काहीच नाही, मला फक्त 7-12 दाखवतोय, तू फेरफार नोंद घेऊन ये आणि भावाला पण विचार तू 2 गुंठे जमीन का घेतली. बघा तुम्ही काय केस आहे, ही घडलेला किस्सा आहे. परत गेला राजा टाकून तो रत्नागिरीच्या, आला परत 7-12 घेऊन आणि मग फेरफार घेऊन आला. मला म्हटलं भावाला मी विचारलं की 2 गुंठे जमीन का घेतली, तर भाऊ असं म्हणतो की 1.5 महिना आई आजारी होती, तिची काळजी मीच घेत होतो, दवा त्याचं औषध पाणी मी करत होतो, त्यामुळं तिला शेवटी मीच पाणी पाजलं, त्यामुळे मी 2 गुंठे जास्त जमीन घेतली, तुला काय करायचं ते कर. मग हा आला माझ्याकडे. म्हणलं तुझं काय म्हणणं आहे? आई कोमामध्येच होती, मला 1.5 महिना बेशुद्ध होती. मरताना आम्ही असं ओठ बाजूला काढून चमच्यानी पाणी पाजलंय. म्हणलं तुझं काय म्हणणं आहे? मी 2 बिस्लरी बाटल्या द्यायला तयार आहे म्हणलं. बघा तुम्ही कोकणात काय स्पर्धा आहे, म्हणजे इथपर्यंत आता माणुसकी जाऊन पोचली आहे. आणि सगळी लढाई कशासाठी? प्रॉपर्टीसाठी. बरोबर आहे ना? मेल्यानंतर इथे बसलेले मी सगळ्या लोकांचं नाव सांगतो की तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी फोटो बिटो घरात लावले असतील, तुमची मुलं हे फोटो लावण्याची काही शक्यता नाही, अजिबात शक्यता नाही. बरोबर आहे? मॅचिंग वाली नवीन सून येणार, ती सांगणार तुमच्या वडिलाचा चेहरा जरा काळा आहे, तो रंगाला मॅच होत नाही, त्यामुळे तुमचा फोटो जिवंतपणी गोठ्यामध्ये जाणार. बरोबर आहे? किंवा म्हातारा झाल्यावर जाणार, किंवा मेल्यानंतर 1 वर्षाच्या आत जाणार. 2 वर्षानंतर तुमच्यासारखा जिवंत माणूस
हसणारा माणूस, व्याख्यानमालेला हजर राहिलेला माणूस जिवंत होता का नाही याचा पुरावा शिल्लक राहणार नाही. त्याच्या आधी जागं व्हायला पाहिजे. काय काय गोष्टीत जागं व्हायला पाहिजे. साधा साधा नियम आहे. काय हे सगळं चुकीचं चाललंय, पण काही काही गोष्टी आपोआप होत आहे. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी 12वी झाला तरी मुलींचे लग्न करायचो आणि काय करायचो, लग्न जमवून ठेवायचो, साखरपुडा करायचो, बरोबर आहे. आणि 3 वर्षांनी आपण लग्न करायचो. तेव्हा नाही तोपर्यंत मुलगी शिकते. आता तसं होत नाही. कशामुळे होत नाही सांगा? कुठला कायदा बदलला? कोणत्या कायद्यात बदल झाला? भारतातला एकही कायदा बदलला नाही. तरी सुद्धा लोक 12वीत असताना साखरपुडा आणि ग्रॅज्युएट झाल्यावर मुलीचं लग्न आता करताना एकही माणूस सापडत नाही. 11:30ला साखरपुडा, 12:30ला लग्न, बरोबर आहे. ह्या दोघांमधला जेवढा गॅप कमी तेवढे भानगड कमी, बरोबर आहे की नाही? असा त्याचा अर्थ आहे. तर मी जमिनीच्या भाषेत त्याला असं म्हणतो की साखरपुडा म्हणजे साठेकत आहे आणि लग्न म्हणजे खरेदी खत आहे. या दोघांच्या जेवढा गॅप कमी असेल तेवढा भानगडी कमी होता. आता ही गोष्ट शोधले कोणी? लोकांनी शोधली किंवा हा असं करायला पाहिजे, हा असाच मार्ग आपल्याला काढायला पाहिजे. बिल्डर लोक काय करणार? तुमच्याकडे 10 लाख ॲडव्हान्स देणार, 2 कोटीची जमीन अडकून ठेवणार. तो असं म्हणत नाही की मी आज 10 लाख देतोय तर 10 लाखापुरती जमीन विकत घे, असं तो बोलायला तयार नाही, बरोबर आहे ना? तुम्ही सुद्धा हेच करायला पाहिजे. तू 10 लाख देतोय ना, 10 लाखापुरती जमीन खरेदी कर. तू 2 कोटी दे, 2 कोटीची जमीन घे. पण हे उधारीची भानगड ठेवणार नाही, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करणार नाही, साठेकत मी करणार नाही, बरोबर आहे ना? असा विचार आपल्याला यायला पाहिजे. वाटपामध्ये सुद्धा, वाटप करताना सुद्धा लोक एवढं गुंतागुंत करते. शिक्रापूरची केस मी तुम्हाला सांगतो. आमच्या दिल्ली तालुक्यातील दोन भावांचं भांडण 20 वर्ष कोर्टात चाललं. दोघांचे पण दोन्ही भाऊ वारले, त्यांचे बायको केस चालवत होते. शेवटी एकाला 6 एकर आणि एकाला 6 एकर अशी 12 एकर जमीन अर्धी कोर्टाने द्यावी असं ठरवलं. त्यांनी एकाने काय केलं, जो चॅप्टर होता जरा, त्यांनी रोडच्या शेजारची जमीन घेतली आणि रोडची आतली जमीन दुसऱ्या भावाला दिली. किती रेटमध्ये फरक आहे सांगतो. शिक्रापूरचा चौक ते चाकण रोड, या रोडला रस्त्या शेजारची जमीन 1 कोटी रुपये एकर, आतली जमीन 12 लाख रुपये एकर. म्हणजे प्रत्यक्षात काय केलंय त्यांनी, 6 कोटीची जमीन स्वतः घेतली आणि 1 कोटी 20 लाखाची जमीन भावाला दिली. पण नशीब कसं असतं ते पण सांगतो. असं वाटप केलं, वशिल्याने केलं, मॅनेज करून केलं. रस्त्याची जमीन त्यांनी घेतली, मागच्या माणसाला भावाला रस्ता पण ठेवला नाही आत जायला. आणि अशा जमिनीचं वाटप झाल्यावर 1.5 वर्षाच्या आत हायवेच्या कडेने कॅनॉल गेलाय, चासकामांचा तिरका कॅनॉल गेलाय. आता 1 गुंठा पण जमिनीचा वापरही होत नाही, बांधकाम पण होत नाही. सो नियती पण अशी असते जी आपल्या सगळ्यांच्या वर बसली आहे, जी आपल्या समोर बसली आहे, बरोबर आहे, मंदिरामध्ये बसली आहे. की हे तुम्ही जेवढा चालूपणा करत राहाल, तुम्हाला वाटते मी बांध पडल्यामुळे 1 गुंठा जमीन जास्त मिळवली, याचं पुढं काय होईल काय सांगता येत नाही. असा हा काळ आला आहे. अशा वेळी माणसं हुशारीने वागायला पाहिजे. प्रॉपर्टीबद्दल, महिलांच्या हक्कांबद्दल सुद्धा फार मोठी जागृती आवश्यक आहे. मध्ये मला कोकणमधले काही लोक भेटले. त्यांनी काय केलं, सगळे ग्रामसेवक आणि कोकणातली एक NGO यांनी मिळून काय केलं, एक नवीनच गोष्ट सुरू केली. ती सरपंच ताईंना लक्षात येण्यासारखी आहे की ग्रामपंचायतीत जेवढी घरं आहेत ती नवरा बायको दोघांच्या नावावर करायची, अशी एक मुवमेंट चालू केली त्यांनी आणि रायगडमध्ये सुरू केली. 60 गावांमध्ये ती चळवळ नेली त्यांनी. लोकांचं काय ऑब्जेक्शन नव्हतं, माणसं पण म्हणजे ठीक आहे, माझं घर आहे ना, माझ्या बायकोचं नाव लावणे मला काही अडचण नाही. प्रश्न कधी तयार झाला, असं 60 गावांमध्ये झाल्यानंतर हे सगळे NGOचे लोक माझ्याकडे पुण्यात आले की आम्ही एका अडचणीत आलोय. म्हटलं काय झालं, आम्ही अशी गोष्ट केली, लोकांनी संमती दिली, घर नवरा बायको दोघांच्या नावावर केली, आता एक नवी समस्या तयार झाली. म्हटलं काय झालंय, ते म्हणते रायगडमधली 8 गावांमध्ये असा प्रश्न आहे की घर ज्याच्या नावाने केलं
तो माणूस आहे दारुडा, तो बायकोला म्हणते आता घर तुझ्या नावाने दिलं नाही तर घरपट्टी तूच भर. तो नवाच प्रश्न तयार झालाय बघा तुम्ही. म्हणजे जे घर दोघांच्या नावाने केलंय आणि जो दारू पिणारा माणूस आहे तो म्हणते तुझ्या नावाने आता घर केलं ना, इथून पुढे घरपट्टी तूच भरायची. आता ह्याच्यावर काहीच इलाज नाही ते एनजीओकडे. मी म्हटलं तुम्ही घाई केली आणि हे संमतीने करायला पाहिजे होतं. उलट झालं. म्हणजे जी दारुड्याची बायको कष्ट करून 4 भांडे घासून आपलं जीवन जगते, तिला डबल कुटाणा झाला आणि तिला अजून जास्त तिचे 2000 रुपये घरपट्टीला जातील अशी सोय कोणी केली? एनजीओने केली असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे प्रॉपर्टी बद्दल एक अजून एक गंमत आहे. या वर्षी जो निर्णय तुम्ही घेणार तो 15 वर्षांनी खोटा ठरणार असा काळ आला आहे. कारण तुम्ही आज जो हिशोब करता, दोन्ही मुलांना वाटप सारखं केलं. एक विहीर एकाला दिली, दुसरी विहीर नाही दिली. ती समजा दुसरी विहीर नाही, एकालाच विहीर आली, तर आपल्याला असं वाटतं विहिरीतून दोघांनी पाणी घ्यावं. तसं काय होत नाही. बरोबर आहे. तो तुम्ही मेला की दुसऱ्या दिवशी त्याला पाईपलाईन काढून टाकणार, त्याची मोटर काढून टाकणार. त्यापेक्षा जिवंतपणे वाटप करायला शिका. आणि हा एक मोठा संदेश मला असं वाटतं आहे. आणि हे करत असताना सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे, थोडी तरी जमीन स्वतःच्या नावाने ठेवायला पाहिजे. आणि खरा शेतकरी जर 10 एकरवाला असेल तर 8 एकर मुलांना दिली तर 2 एकर स्वतःच्या नावाने राहून द्या, काही बिघडत नाही. तर मुलं सांभाळतील. नाही तर 5-5 एकर जर दिले ना तर तुम्हाला वृद्धाश्रमातच भरती व्हावं लागेल, असं पण काही सांगता येत. आणि म्हणून आपल्याला प्रॉपर्टीबद्दल एक निकोप दृष्टिकोन समाजामध्ये कसा तयार होईल हे बघण्याची गरज आहे. पण काळाच्या ओघामध्ये खरा माणसाचं जी वागणूक आहे ती कधी लक्षात येते माहिती का? प्रॉपर्टीबद्दल जर माणूस टेस्ट केला ना, साधं एखादा माणूस चांगला आहे का वाईट ठरवायचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. त्याचा प्रॉपर्टीबद्दलचं बिहेवियर कसं आहे एवढी एक गोष्ट जरी आपण केली तर लगेच माणूस कळायला मदत होते. मला तर मध्ये वाटप करताना बघा, एक वाटप करताना एकाच्या बाजूला एकाच्या वाटणीमध्ये विहीर आली. आपण वाटप कसं करत होतो पूर्वी? ज्याला विहीर आली त्याला बागायत जमीन मिळाली, बरोबर आहे ना, त्याला आपण अर्धा एकर कमी देत होतो. तर ज्याच्या वाट्याला विहीर आली तो माणूस काय म्हणते माहिती आहे का? माझ्या विहिरीत रान नाही का वाया गेलं, त्याच्यामुळे मला 2 गुंठे जास्त द्यायला सांगा. आता हे म्हणजे पहिल्यांदाच अशी गोष्ट मला कळाली जी 35 वर्षापूर्वी मी जेव्हा प्रशासनामध्ये आलो, सरकारी